सभापती महोदय, या प्रश्नाच्या अनुषंगाने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। प्रश्न माझा असा होता की मुंबईतील HR कॉलेज चर्चगेट या कॉलेजच्या ठिकाणी असलेलं बांधकाम, त्या ठिकाणी काही कामं सुरू आहेत, दुरुस्तीची कामं सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने तिकडचे काही विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी केल्या होत्या की ही सगळी कामं सुरू आहेत, हे सगळे आम्हाला कुठेतरी विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने धोकादायक वाटते। त्या अनुषंगाने आपण याच्याकडे पहा आणि त्या अनुषंगाने मी मग या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून 4/8/2024 ला या संदर्भाने पत्र लिहिलेलं होतं। 16/8/2024 रोजी व दिनांक 23/12/2024 रोजी महापालिकेकडून या संबंधित कामाची पाहणी करण्यात आली आणि त्यांनी अहवाल दिला। त्यानुसार मलाही या ठिकाणी पत्र आलेलं आहे। त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये हे कबूल केलेलं आहे की या ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत। सुरक्षा नियमाच्या नुसार फायर ब्रिगेडची गाडी फिरण्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे किंवा ॲम्ब्युलन्स फिरण्यासाठी जी जागा पाहिजे ती या ठिकाणी कुठे दिसून येत नाही आणि त्यांनी कबूल केले की या ठिकाणी दुरुस्तीची कामं सुरू आहेत, ती अनधिकृत आहे की अधिकृत आहे त्याची माहिती आम्ही देऊ शकत नाही, ती माहिती आपल्याला महानगरपालिका देईल। मी महानगरपालिकेलाही पत्र लिहिलं होतं। महानगरपालिकेने केवळ मला याच्यावर थातूरमातूर उत्तर दिलं की या ठिकाणी काही कामं सुरू आहेत, परंतु अधिकृत की अनधिकृत हे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं नाही। या उत्तराच्या अनुषंगाने माझी आपणास विनंती आहे, एकतर या सगळ्या कामांची चौकशी व्हायलाच पाहिजे, कारण नाही म्हटलं तरी तिथे 1,500-2 हजार विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये आहेत। नंबर 1। नंबर 2, फायर ब्रिगेड ऑफिसरच्या अहवालानुसार त्या ठिकाणी हे स्पष्ट होते की कामं सुरू आहेत। ते अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न हा माझा विषय नाही, तो डिपार्टमेंटने ठरवायचा आहे। परंतु नुकताच आपल्याला मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे। राजभाषा 1964 नुसार शासकीय निमशासकीय कार्यालयात या ठिकाणी मराठीत पत्रव्यवहार व्हायला पाहिजे। मुंबई महानगरपालिकेने 100% मराठी संदर्भामधला प्रश्न आहे। एक मिनिटात प्रश्न, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने 100% मराठीचं त्या ठिकाणी संपूर्ण अंमलबजावणी केलेली असताना चीफ फायर ऑफिसर या ठिकाणी मला माझ्या पत्राचं उत्तर इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये देतात। कदाचित त्यांना माहीत असावं की मला इंग्लिश वाचता येत नाही, त्यामुळे माझी त्यांनी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला असावा, एक तर त्यांनी तो इंग्लिशमध्ये उत्तर दिलेला आहे। तर ह्या संपूर्ण मराठी भाषेचा अवमान झालेला आहे। एक, त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आणि संपूर्ण जी कामं सुरू आहेत या कामाच्या संदर्भाने महानगरपालिकेने एक लोकप्रतिनिधी म्हणून मला ज्या वेळेत उत्तर द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही आणि त्या माझ्या प्रश्नाची कुठेही त्यांनी स्पष्टता त्या ठिकाणी केलेली नाही। या सगळ्या उत्तराच्या अनुषंगाने मी जे काही या ठिकाणी उपप्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सगळे उपप्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी त्या ठिकाणी धोका निर्माण करणारे असल्यामुळे आपण अतिशय गंभीरतेने याच्यात बघून या सगळ्या गोष्टींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही माझी विनंती आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई करणार का? माधुरी तेम सर। सभापती महोदय, याच्यामध्ये पहिल्यांदा तर मराठी भाषेसंबंधी जे प्रश्न उपस्थित केला तर सदस्यांना मी आपल्या माध्यमातून सांगते की पुढच्या ज्या पण येतील तुमच्या नोटिफिकेशन त्या मराठीमधनं द्यायला मी अधिकाऱ्यांना सूचना देईल। पुढच्या ह्याच्यात सूचना देऊ आपण, मग कारवाईचं बघू जर पुढच्या ह्याच्यात नाही दिलं तर। सभापती महोदय, हा जो प्रश्न आहे 4 ऑगस्टला सभापती महोदयाची तक्रार दाखल झाली। 16 ऑगस्टला एकदा अग्निशामक यंत्रणेकडनं या भागाची पाहणी केली गेली, परत 23/12ला परत अग्निशामक यंत्रणेकडनं ह्याची पाहणी केली। दोन्ही वेळचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये जी पण यंत्रणा तिथे कॉलेजला बसवलेली आहे ती पूर्णपणे व्यवस्थित आहे, पूर्णपणे चालू आहे असा रिपोर्ट आलेला आहे सभापती महोदय। आणि ही ज्या बिल्डिंग्स आहेत या कॉलेजच्या या पूर्वीच्या म्हणजे जवळजवळ 1960 साली बांधलेल्या बिल्डिंग आहेत
आणि त्याच्यामुळे तिथे बरीचशी दुरुस्तीची कामं, जशी सदस्यांनी आता सांगितलं तशी दुरुस्तीची कामं वगैरे चालू आहेत. कारण कॉलेज चालू असताना, रनिंग असताना बरेचसे कामं काही वेळा करायला लागतात. त्या पद्धतीची कामं चालू आहेत. सदस्यांना जे काही त्याच्यामध्ये स्पष्टता हवी होती सभापती महोदय, त्याच्यामध्ये जी काही थोडंसं मॅझनिन फ्लोअरची किंवा कुठेतरी शिडी बसवलेली आहे, अशी जी कामं जी आहेत ती तिथे अनधिकृत आहेत असा रिपोर्ट पण आलेला होता त्यावेळेस. आणि आता त्यांनी त्यांचा आर्किटेक्ट नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिवाइज प्लॅन दाखल करण्याचा प्रस्ताव तिथे आता. आणि अग्नी सुरक्षाचा मराठीत रिपोर्ट पाठवायला सांगा त्यांना. दोन महत्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले. लोकप्रतिनिधीने पत्र दिल्याच्या नंतर त्यांना उत्तर द्यायलाच हवं आणि ते मराठीतच द्यायला हवं. तो अधिकारी इतका माजलेला जर तिथे असेल तर तुम्ही त्या अंगावर का घेताय? त्याला शिक्षा होऊ द्या ना. त्याला असले माजलेले खूप आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, ज्यांना मराठीला जे अभिजात दर्जा मिळाला त्यांना पोटात त्यांच्या हे नाही होत आहे, हे लक्षात घ्या आपण. म्हणून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का, हा पहिला प्रश्न. दुसरा, आपण कबूल केला आता बोलताना, तुम्हाला चिठ्ठी आली त्याच्यात कबूल केलं की तिथे अनधिकृत बांधकाम आहे. याचा अर्थ अनधिकृत म्हणजे असुरक्षित झालं. मुलं तिथून मॅझनिनचं काम, आणखीन बाकीचं काम, तुम्ही आता तुमच्या उत्तरात तिकडनं काय चिठ्ठी आली त्याच्यातनं म्हणताय. याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांनी जे बांधकाम केलेलं होतं ते परमिशन त्याची नाही. आता ते काहीतरी हे नियुक्त करणार आहेत आर्किटेक्ट वगैरे वगैरे. हे तर पहिलं करायला हवं ना. पहिलं करून सुरक्षा लक्षात घेऊन काम सुरू करायला पाहिजे. मुलं वावरतात ना तिथे. ते काय असं नाही ना की एखादी बिल्डिंग म्हणते आणि त्याच्यातनं ते झाल्यावर मग फ्लॅटमध्ये जाणारच नाही ना. दररोज मुलं जातात तिथे आणि हजारो मुलं तिथून येऊन जातात. हा सुरक्षेचा प्रश्न आहे. अग्निशमन दलाचं समजू शकतो आम्ही की त्यांनी ते जायला याला जागा आहे म्हणून त्यांनी त्याला क्लीन चिट दिली असेल. ती इंग्लिशमध्ये चालणार नाही. त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का, हा एक होता. नंबर 2, जिथे तुम्ही कबूल केलं आता उत्तरामध्ये अनधिकृत जिथे कामगार बांधकाम आहे ते तात्काळ पाडणार का, आणि पूर्वी केलेलं जे काम आहे, पूर्वी केलेलं काम जे आहे ते निष्कासित करणार का. प्रथम तर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये तपासून घेऊ. दुसरी गोष्ट, मराठीत उत्तर द्यायला सांगा. माननीय मंत्री महोदय बोलतायत. माननीय राज्यमंत्री महोदया व्यवस्थित उत्तर देत आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की यापुढे मराठीमध्ये उत्तर देण्याच्या सक्त सूचना दिल्या जातील आणि जर त्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक असं इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आपल्याला उत्तर सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी दिलं असेल तर त्या अधिकाऱ्याला कडक शब्दात समज दिली जाईल. राजहंस. आणि अध्यक्ष महोदय, जसं मी पूर्वीच्या उत्तरात सांगितलं अध्यक्ष महोदय, ते काय बांधकाम आता झालेत ते कधी झालेत वगैरे याची माझ्याकडे नोंद नाहीये. पण पण सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय तो खरा समजून त्या संदर्भामध्ये चौकशी करून कारवाई करा. येस. राजन साहेब.